नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर। बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये पाहायचं आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर। तर बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर काय काय राहतं इथं तुमच्याकडे। बघा, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड ऑर्डर f इज डिनोटेड बाय काय डाबा अपॉन डाबा x डाबा f अपॉन डाबा x। त्याचा मीनिंग होतो डाबा स्क्वेअर f अपॉन डाबा x स्क्वेअर, त्याला आपण लिहितो fxx किंवा fx स्क्वेअर। हे सगळं एकच मीनिंग आहे काय तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x अगेन पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x। हा झाला तुमच्याकडे पहिला। बघा, दुसरा काय तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y अगेन म्हणजे डाबा स्क्वेअर f अपॉन डाबा y स्क्वेअर डाबा y आणि डाबा y स्क्वेअर। तिसरा आहे तुमच्याकडे काय सेम डाबा f अपॉन डाबा y डाबा f अपॉन डाबा x। म्हणजे काय तुमच्याकडे पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेणार, y घेणार आणि जो आन्सर येईल त्याचा अगेन काय घेणार आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x। त्याला आपण म्हणतो डाबा स्क्वेअर f अपॉन डाबा x इंटू डाबा y। बघा, याच्यामध्ये काय तुमच्याकडे हा जो आहे हा पहिला काढायचा, म्हणजे जो क्वेश्चन असेल त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचा आणि अगेन काय घ्यायचं त्याचा जो आन्सर येईल त्याचा अगेन घ्यायचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू x। त्याला आपण म्हणतो fxy। चौथा आहे तुमच्याकडे काय डाबा अपॉन डाबा y अपॉन डाबा f अपॉन डाबा x। सेम आहे इथं काय तुमचं पहिलं विथ रिस्पेक्ट टू x करणार आणि जो आन्सर येईल त्याला विथ रिस्पेक्ट टू काय करणार आपण y करणार। त्याला आपण म्हणतो डाबा स्क्वेअर f अपॉन डाबा y इंटू डाबा x इक्वल टू fyx। ठीक आहे, आपल्याला आता सगळे जे एक्झाम्पल आहेत ते घ्यायचे fxy आणि fyx चे। ठीक आहे, आता या fxy ऍट 0,0 आणि fyx ऍट 0,0 सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट 0,0 या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे। ठीक आहे, तर बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह ची आपण डेफिनेशन पाहणार। बघा, फर्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ची फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण एक व्हिडिओ पण बनवलाय, पण इतर मी डेफिनेशन कशी बनते ते शिकवतो इथं। बघा, तुमच्याकडे काय राहतो fx पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x। आता इथं बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे ऍट पॉइंट सपोज x, y फंक्शन। तर कसं करणार इथं तुमच्याकडे ज्यावेळेस पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असेल त्यावेळेस तुम्ही घेणार h टेन्स टू 0। ज्यावेळेस तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल त्यावेळेस तुम्ही घेणार k टेन्स टू 0। ओके, हे लक्षात ठेवायचं काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x असेल तर काय घ्यायचं आपल्याला h टेन्स टू 0 आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल तर घ्यायचं आपल्याला k टेन्स टू 0। आता इथं बघा तुम्हाला काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे तर आपण काय घेणार आता लिमिट h टेन्स टू 0। आता बघा विथ रिस्पेक्ट टू x असल्यावर आपण काय घेणार f ऑफ x प्लस h कॉमा y। आता इथे चेंज कोण झाला x चेंज झाला मायनस f ऑफ x कॉमा y अपॉन h। आता बघा इथं काय तुमच्याकडं की x प्लस h कॉमा y। ठीक आहे, आता आपल्याला काढायचं सपोज x ऍट पॉइंट a कॉमा b वर। तर आपण काय करणार इथं जिथं जिथं x आहे तिथं काय पुट करणार a आणि जिथं जिथं y असेल तिथं काय पुट करणार आपण b। तर सेम लिमिट आता बघा x असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू आपण काय घेणार h टेन्स टू 0 f ऑफ x प्लस म्हणजे कोण a प्लस h कॉमा y ची व्हॅल्यू b मायनस f ऑफ a कॉमा b अपॉन काय झाला हा h। ओके, कोणत्या पॉइंटवर a कॉमा b। पण आपल्याला मॅक्सिमम काय काढायचं इथं मॅक्सिमम बघा 0 पॉइंटवरच काढायचंय। मग आपण घेऊया इथं काय fx ऍट 0,0 पॉइंटवर। मग कसं इथं लिमिट सेम h टेन्स टू 0 f ऑफ a ची व्हॅल्यू किती पुट करणार आपण 0 प्लस h कॉमा आता b ची पण व्हॅल्यू किती आहे 0 मायनस f ऑफ 0,0 अपॉन काय झालं h। याला कसं लिहितो आपण लिमिट h टेन्स टू 0। आता बघा f ऑफ 0 प्लस h म्हणजे किती h कॉमा 0 मायनस f ऑफ 0,0 अपॉन h। ही झाली डेफिनेशन आपले काय fx ऍट 0,0 वर। ठीक आहे, तर दुसरं सेम तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर y काढायचा असेल तर आता हा आपण पहिला काढला सेम। तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचं तर fy ऍट पॉइंट सपोज पहिलं x कॉमा y इन जनरल। तर काय तुमच्याकडे बघा लिमिट आता y विथ रिस्पेक्ट टू y असल्यामुळे तुम्ही काय घेणार आता इथं लिमिट k टेन्स टू 0। मी पहिलं डेफिनेशन समजून सांगतो तुम्हाला की कसं लक्षात ठेवायचं किती तुमच्याकडे fy x कॉमा y। आता इथं काय तुमच्याकडे f ऑफ आता बघा x कॉमा y राहतो तुमच्याकडे पॉइंट, पण इथं चेंज कोण होतं बघा fy आहे तर k चेंज होतो तर y चेंज होतो तर काय y प्लस k
मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन काय तुमच्याकडं के. बघा ही डेफिनेशन सेम आहे, फक्त इथे एफ एक्स असल्यामुळे काय तुमच्याकडे एक्स प्लस एच आला. इथं तुमच्याकडे एफ वाय आहे म्हणजे काय आलं तुमच्याकडे वाय प्लस के आलाय. ठीक आहे, सेम आता आपल्याला एखाद्या पॉईंटवर काढायचं एफ वाय ऍट ए कॉमा बी पॉईंटवर काढायचं. त्याचा मिनिंग काय होतो की एक्सच्या जागी काय पुट करा ए आणि वायच्या जागी काय पुट करा बी. तर सांगा लिमिट किती के टेन्स टू 0, कारण विथ रिस्पेक्ट टू वाय आहे तर एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आहे ए, वाय ची व्हॅल्यू बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू ए, वाय ची व्हॅल्यू बी अपॉन काय झालं हे के. ठीक आहे, आता सपोज आपल्याला मॅक्सिमम तर आपल्याला 0 वरच काढायचं एफ वाय ऍट 0,0 पॉईंट वर. तर सेम काही तुमच्याकडे लिमिट के टेन्स टू 0. आता एफ ऑफ ए ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे 0, बी प्लस के म्हणजे 0 प्लस के किती तुमच्याकडे के मायनस एफ ऑफ 0,0 अपॉन के. आता हे झाले तुमच्याकडे बघा फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍट अ पॉइंट 0,0 आणि इथं काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ऍट अ पॉइंट 0,0 ही डेफिनेशन झाली. ठीक आहे, आता आपल्याला सेकंड ऑर्डर पर्यंत पोहोचायचं आहे. सेकंड ऑर्डर पर्यंत तर बघा तुम्ही, आपण सपोज आता एफ एक्स वाय काढायचंय अँड एफ वाय एक्स काढायचं आहे. ठीक आहे, तर आपण बघा पहिला हा काढू एफ एक्स वाय. तर एफ एक्स वाय ची डेफिनेशन कशी बनते बघा. तर तुमच्याकडे काय हा पहिला एक्स आहे. ओके, एफ एक्स असंच लिहायचं. बघा डेफिनेशन कशी बनवायची, तर एफ एक्स इक्वल टू ऍट अ पॉइंट सपोज ए कॉमा बी किंवा 0, आपण डायरेक्ट घेऊ आता 0, सपोज एक्स कॉमा वाय वरच घेऊया सध्या म्हणजे समजण्यासाठी. ठीक आहे, तर बघा एफ एक्स ची काय असते तुमच्याकडे लिमिट एच टेन्स टू 0. बघा एक्स आल्यामुळे एच टेन्स टू 0 एफ ऑफ कोण एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन काय असतो तुमच्याकडे एच. ओके, आता बघा मला कशाची व्हॅल्यू काढायची आहे एफ एक्स वाय ची याची. तर बघा एफ एक्स याच्यामध्ये पहिला कोण आहे एफ एक्स तुम्ही डेफिनेशन लिहून घेतली. आता काय करायचं फक्त बघा इथं वाय अटॅच केलं, मी इथं वाय अटॅच केलं, या फंक्शनला पण अटॅच केलं वाय आणि याला पण वाय अटॅच केलं. झाले डेफिनेशन कशाची एफ एक्स वाय ची. आता तुम्हाला विचारलं काय एफ एक्स वाय ऍट पॉइंट ए कॉमा बी वर. तर कसं घेणार तुम्ही लिमिट एच टेन्स टू 0 सेम एफ वाय ऍट पॉइंट कोण तुमच्याकडं. आता बघा ए ची व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू किती आहे ए प्लस एच कॉमा वाय ची व्हॅल्यू बी मायनस एफ वाय ऍट ए कॉमा बी अपॉन काही तुमच्याकडे एच. सेम आपल्याला मॅक्सिमम आता व्हॅल्यू 0 वर काढायची, तर आपलं टार्गेट आहे 0 वर काढायचं. तर काही तुमच्याकडे बघा एफ एक्स वाय ऍट 0,0 इक्वल टू सेम लिमिट एच टेन्स टू 0 एफ वाय. आता बघा ए प्लस 0, आता इथं जर मी एच व्हॅल्यू 0 पुट केली तर किती तुमच्याकडं 0 प्लस एच किती एच कॉमा बी ची व्हॅल्यू किती आहे 0 मायनस एफ वाय ए ची व्हॅल्यू 0 आणि बी ची व्हॅल्यू पण 0 अपॉन काय तुमच्याकडं एच. ही कशाची व्हॅल्यू आली एफ एक्स वाय ऍट अ पॉइंट 0,0 ची. ठीक आहे, आता आपण बघा सेम काय करणार आहोत एफ वाय एक्स ऍट 0,0 डेफिनेशन बनवायची आपल्याला. चला तर आता बघा सेम डेफिनेशन बनवूया आपण कुणाची एफ वाय एक्स ची. तर कशी बनवणार पहिलं काय करणार आपण बघा इथं कोण आहे हा पहिला वाय आहे आणि दुसरा कोण आहे एक्स. आता आपण दुसऱ्याचं सध्या सोडून देऊया, आपल्याकडून पहिलं कोण आहे वाय. तर पहिलं बघा एफ वाय ची डेफिनेशन काढायची एफ वाय ऍट एक्स कॉमा वाय इक्वल टू आपण पाहिलं आताच काय वाय टेन्स टू असेल तर लिमिट के टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स कॉमा. आता बघा वाय असल्यावर कोण येईल वाय चेंज होईल वाय प्लस के मायनस एफ ऑफ कोण तुमच्याकडं एक्स कॉमा वाय अपॉन कोण येईल इथं के. ठीक आहे, आता बघा आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती एफ वाय एक्स ची. तर आता काय करायचं इथं पण एक्स लावा झाला एफ वाय एक्स, इथं पण काय लावा तुमच्याकडे एक्स लावा झाला एक्स, इथं पण एक्स लावा. बघा जिथं जिथं फंक्शन आहे तिथे एक्स लावलं. बघा ही झाली डेफिनेशन एफ वाय एक्स ची. ठीक आहे, आता आपण काय करणार याला की ऍट अ पॉइंट एफ वाय एक्स ऍट अ पॉइंट ए कॉमा बी पॉइंट वर म्हणजे आता कोणताही पॉइंट असेल तर लिमिट काय तुमच्याकडे के टेन्स टू 0 एफ एक्स. आता एफ एक्स येईल कारण हा दुसरा होता एफ एक्स. आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे ए आणि वाय ची व्हॅल्यू किती बी प्लस के मायनस एफ एक्स ए ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू ए आणि वाय ची व्हॅल्यू बी अपॉन काय झालं इथं के. सेम आता आपल्याला मॅक्सिमम बघा आपला पूर्ण एक्झाम्पल 0,0 आपण 0,0 वर काढून घेऊया. आता बघा ए ची व्हॅल्यू 0 आणि बी ची व्हॅल्यू काय झाली 0. तर लिमिट के टेन्स टू 0 एफ एक्स.
आता इथं पुट करा बघा, ए ची व्हॅल्यू किती आहे 0, तर किती तुमच्याकडे 0. बी ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर 0 प्लस के किती आला तुमच्याकडे के मायनस. प्लस सेम एफ एक्स, ए ची व्हॅल्यू 0 आणि बी ची व्हॅल्यू पण किती 0 अपॉन के. बघा ही डेफिनेशन झाली तुमच्याकडे कोणतं एफ वाय एक्स ऍट 0,0 आणि ही झाली तुमच्याकडे कोण एफ एक्स वाय ऍट 0,0. ठीक आहे. तर आपल्याला याचे एक्झाम्पल पाहिजे. आता बघा तुम्हाला सर तुम्ही तर एफ वाय एक्स घेतला, एफ वाय एक्स घेतला, सर तुम्ही आम्हाला एफ एक्स एक्स डेफिनेशन काढून दाखवा ऍट 0,0. तर इथं बघा फास्टली सांगतो कसं बनवायचं. परत पहिला कोण आहे तुमच्याकडं, हा एक्स आहे, हा दुसरा नंतर घेऊया. सध्या पहिला कोण आहे एफ एक्स. बघा एफ एक्स डेफिनेशन काय तुमच्याकडं एक्स कॉमा वाय वर पहिलं लिमिट किती बघा एक्स असल्यामुळे काय तुमच्याकडं एच टेन्स टू 0 एफ एक्स. बघा एक्स असल्यामुळे कोण चेंज होतो तुमच्याकडे एक्स प्लस एच वाय मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन कोण झाला आता इथं एच. ओके. आता बघा इथं आपल्याला काय करायचं एक्स एक्स. बघा इथं एक्स एक्स लावला तर काय झाला एफ एक्स एक्स, मग इथं पण एक्स लावा आणि इथं पण एक्स लावा, झाला हे डेफिनेशन कशाची एफ एक्स एक्स ची. सेम तुमच्याकडं एफ वाय वाय ची काढायचं असेल तर सेम तुम्ही काढू शकता एफ वाय. आता तुम्ही 0,0 वर जर काढायचं तर 0 फक्त एक्सच्या जागी पुट करा 0, तर सेम तुमची डेफिनेशन होऊन जाईल. आता एफ वाय वाय ची काढायची तुम्हाला तर कसं काढावं लागणार आपल्याला पहिले एफ वाय ची डेफिनेशन काय आहे तुमच्याकडे एक्स कॉमा वाय ची. बघा एफ वाय असल्यामुळे काय तुमच्याकडे लिमिट के टेन्स टू 0 एफ ऑफ. आता सांगा किती कोण चेंज होतो तुमच्याकडे वाय चेंज होतो वाय प्लस के मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन कोण इथं के. सेम आता बघा आपल्या लास्टला कोण होता हा पहिला तुमच्याकडे वाय होता, दुसरा पण काय आता वाय, फक्त वाय लावा इथं, इथं वाय लावला मी, इथं वाय लावला आणि इथं पण वाय लावलं, झाली डेफिनेशन. सपोज हे विचारलं असतं एफ वाय वाय ऍट 0,0 वर, तर ही एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करा आणि वाय ची व्हॅल्यू 0 पुट करा, तर किती लिमिट के टेन्स टू 0 एफ वाय. आता बघा एक्स ची व्हॅल्यू 0, बघा वाय ची व्हॅल्यू पण 0 प्लस के म्हणजे के मायनस एफ वाय ऍट 0,0 अपॉन के. अशा पद्धतीने हे डेफिनेशन झालं. ठीक आहे. आता बघा आपल्याला आपला जो मेन टार्गेट आहे आपल्याला एक्झाम्पल आहे कशावर की एफ एक्स वाय ऍट 0,0 अँड एफ वाय एक्स ऍट 0,0. तर त्यासाठी बघा आपण पहिल्या काय काय व्हॅल्यू काढून घ्यायला पाहिजे, त्यासाठी आपण बघा वर्किंग रूल बघून घेऊया. आता या वर्किंग रूल मध्ये बघा आपल्याला काय की वर्किंग रूल काय तुमच्याकडं की एफ एक्स वाय ऍट 0,0 आणि एफ वाय एक्स ऍट 0,0 वर या व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात. ठीक आहे. तर काढण्यासाठी आपण बघा पहिलं काय काढून घेणार एफ ऑफ 0,0 काढून घेणार, एफ ऑफ एच के काढून घेणार, एफ ऑफ 0K काढून घेणार आणि एफ ऑफ एच के. बघा पहिलं टार्गेट काय आपलं या व्हॅल्यू सगळ्या काढून घ्यायच्या. दुसरं काय काढून घ्यायचं बघा, दुसरं आपल्याला काढून घ्यायचं काय फाइंड एफ एक्स 0,K काढून घ्यायचा आणि एफ वाय एच के काढून घ्यायचं. बघा हे लागणार आहे. नंतर काय आपल्याला एफ एक्स 0,0 वर आणि एफ वाय 0,0 वर वर्किंग रूल आहे बघा. फर्स्ट आपण या 4 व्हॅल्यू काढून घेतल्या, इथून 4 व्हॅल्यू काढायच्या, इथून 2 व्हॅल्यू काढायच्या तुम्हाला कोणत्या एफ एक्स 0,K आणि नंतर एफ एक्स 0,0 एफ एक्स ला, नंतर एफ वाय ला H,0 अँड तुमच्या नंतर काय इथं एफ वाय ला 0,0 म्हणजे इथून 2 व्हॅल्यू. अच्छा किती व्हॅल्यू झाल्या सगळ्या 8 व्हॅल्यू काढून घ्यायच्या. 8 व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याकडे एफ एक्स वाय 0,0 वर फॉर्म्युला काय एफ वाय H,0 मायनस एफ वाय 0,0 अपॉन एच. मग इथं फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. आपण वरती सगळ्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत 8 व्हॅल्यू, त्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या आणि आपल्याला भेटून जातं एफ एक्स ऍट 0,0 आणि एफ वाय ऍट 0,0. ठीक आहे. तर आपल्याला पहिले 4 व्हॅल्यू काढायच्या आणि नंतर हे व्हॅल्यू या फंक्शन मध्ये पुट केलं तर तुम्हाला हे व्हॅल्यू भेटून जातं. तर आपण आता पहिला एक्झाम्पल पाहूया. बघा पहिला एक्झाम्पल, आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय तुम्हाला की बघा क्वेश्चन दिलेला आहे पहिल्या एक्झाम्पल मध्ये लेट एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर एक्स वाय is not equal to 0,0, then f of 0,0 equal to 0. Then show that आपल्याला f of x y 0,0 वर व्हॅल्यू काढायची आणि f y 0,0 वर व्हॅल्यू काढायची आणि दाखवायचं इक्वल. तर बघा तुम्हाला आपण सॉल्व्ह करू. आता गिवन काय तुम्हाला हे फंक्शन आहे गिवन. तर पहिलं बघा वर्किंग रूल मध्ये काय काढायचं f of 0,0 काढायचंय, f of H,0 काढायचंय, f of 0,K काढायचं आणि f of HK काढायचं. ठीक आहे. तर चला हा फंक्शन आहे. आता पहिलं बघा पहिली व्हॅल्यू काय काढायची आपल्याला f of 0,0. f of 0,0 वर फंक्शनची व्हॅल्यू दिलेली आहे. बघा दुसरं काय काढायचं तुम्हाला f of HK.
सॉरी एच झिरो काढायचं. ओके, आता एच झिरो काढायचं तर हा तुमच्याकडे एक्स असतो आणि हा कोण असतो वाय. तर या फंक्शन मध्ये पुट करा व्हॅल्यू. बघा एक्स स्क्वेअर म्हणजे कोण एच स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर म्हणजे कोण झिरो स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस झिरोचा स्क्वेअर. जिथं जिथं एक्स होता तिथं आपण एच पुट केला आणि जिथं जिथं वाय होता तिथं काय पुट केला झिरो इक्वल टू. बघा एच स्क्वेअर इंटू झिरो किती झिरो अपॉन एच स्क्वेअर प्लस झिरो स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर. तर टोटल व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे झिरो. परत सेम थर्ड व्हॅल्यू काढायची आपल्याला कोण ती एफ ऑफ झिरो कॉमा के. बघा आपण या तीन व्हॅल्यू काढून घेणार. आपण एफ ऑफ झिरो कॉमा झिरो काढलाय, एफ ऑफ एच के काढलाय, आता एच झिरो काढलाय. आता काढायचं आपल्याला एफ झिरो कॉमा के काढायचं. तर बघा एफ ऑफ झिरो कॉमा के काढलं तर सेम व्हॅल्यू काढायची आता बघा इथं. तर कशी येईल तुमच्याकडे बघा आता ही झाली तुमच्याकडे एक्स ची व्हॅल्यू झिरो आणि वाय ची व्हॅल्यू के. तर पुट करा इथं या याच्यामध्ये. एक्स स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडं झिरोचा स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडं के चा स्क्वेअर अपॉन आता एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे कोण झिरोचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे कोण के चा स्क्वेअर इक्वल टू. पण झिरो स्क्वेअर इंटू के किती झिरो अपॉन के स्क्वेअर. तर टोटल आन्सर किती आला झिरो. परत सेम फोर्थ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे काय एफ ऑफ एच कॉमा के. इथं काय तुमच्याकडं हा असेल एक्स ची व्हॅल्यू आणि हा असेल वाय ची व्हॅल्यू. मग आता एक्स ची व्हॅल्यू आली एच, वाय ची व्हॅल्यू आली के. तर पुट करा एक्स स्क्वेअर म्हणजे कोण एच स्क्वेअर, वाय स्क्वेअर म्हणजे कोण के स्क्वेअर अपॉन परत एक्स स्क्वेअर म्हणजे कोण एच स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे कोण के स्क्वेअर. ठीक आहे, आता ह्या चार व्हॅल्यू काढल्या. बघा आपल्याकडे पहिलं टार्गेट काय होतं की या चार व्हॅल्यू काढून घेणे. ठीक आहे, तर इथं मी चार व्हॅल्यू काढून घेतल्या तुमच्याकडं. बघा हे चार व्हॅल्यू निघल्या तुमच्याकडं ह्या चार व्हॅल्यू. आता दुसरं काय काढायचं आपल्याला बघा दुसरं एफ एक्स झिरो कॉमा के काढायचं आहे. ठीक आहे, एफ एक्स झिरो कॉमा के. आता बघा तुमच्याकडं दुसरं काढायचं एफ एक्स झिरो कॉमा के च. तर त्यासाठी डेफिनेशन काय तुमच्याकडे एफ एक्स साठी बघा लिमिट काय ना के टेन्स. आता बघा एफ एक्स असल्यामुळे इथं पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे कोणी एच टेन्स टू झिरो एफ ऑफ काय तुमच्याकडे एफ ऑफ. आता हा असेल तुमच्याकडे एक्स आणि हा असेल वाय. आता एक्स प्लस तुमच्याकडे असतो एक्स प्लस. इथं डेफिनेशन लिहून देतो तुम्हाला मी एफ एक्स ची. एफ एक्स ऍट एक्स कॉमा वाय असेल तर काय असतो तुमच्याकडे लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन काय एच. ठीक आहे, बघा इथं जर कम्पेअर केलं तर इथं तुम्हाला काही ना एक्स ची व्हॅल्यू किती आहे झिरो आणि इथं काय वाय ची व्हॅल्यू वाय ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे के के इथं बघा. तर आता पुट करा बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे एक्स प्लस एच म्हणजे कोण झिरो प्लस एच म्हणजे किती एच कॉमा आणि दुसरं काय तुमच्या वाय ची व्हॅल्यू किती आहे इथं के. बघा इथं पुट केली मी तर मायनस बघा एक्स प्लस एच म्हणजे कोण झिरो प्लस एच एच आणि वाय ची व्हॅल्यू के पुट केली इथं वाय ची व्हॅल्यू मायनस. आता परत एफ ऑफ एक्स. आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे तर झिरो आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे के अपॉन किती तुमच्याकडे एच. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. बघा एफ ऑफ एच के लिमिट एच टेन्स टू झिरो. अब एफ ऑफ एच के ची व्हॅल्यू आपण पहिलेच काढलेली इथं. बघा इथं किती आहे तुमच्याकडं एच स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. ठीक आहे, ही कशाची व्हॅल्यू काढली आपण एफ ऑफ एच के ची मायनस. परत एफ ऑफ झिरो के ची व्हॅल्यू पण काढली इथं थर्ड मध्ये. बघा झिरो के ची व्हॅल्यू किती आहे झिरो. हे वरची चार ज्या व्हॅल्यू काढल्या त्यासाठीच आपण पहिलं काढून घेतलंय की परत व्हॅल्यू काढायची गरज नाही आपल्याला अपॉन. आता इथं काय आलं तुमच्याकडं एच. काय आलं एच. आता बघा हा मोठा होल आहे तुमच्याकडे ब्रॅकेट. तर या एचच्या खाली काही नाही म्हणजे काय असतो तुमच्याकडे वन असतो. मग हा वन जो आहे सगळ्यात वरती जातो आणि हा एच जो आहे तो इथं येतो. मग काय येतो तुमच्याकडं लिमिट एच टेन्स टू झिरो इथे किती एच स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन किती हा जो एच इथं आला काय तुमच्याकडे एच इंटू एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. बघा परत काय तो तुमच्याकडे ए अपॉन बी आणि सी अपॉन डी जर सॉल्व्ह करायचा असेल तर आपण याला सॉल्व्ह कसं करतो हा जो सगळ्यात खालचा आहे तो सगळ्यात वरती जातो म्हणजे ए इंटू डी अपॉन आणि हा काय तुमच्याकडे मधला मध्ये अपॉन बी इंटू सी. तसंच आहे बघा याच्या खाली काही म्हणजे वन होता आपल्याकडे मोठा डिवायडर कोण होता हा. मग याच्या खाली वन हा सगळ्यात वरती गेला आणि एच इथं गेला. बघा आपला टार्गेट काय राहतो की हा जो एच आहे तुम्हाला तो डिलीट करायचा असतो कॅन्सल. मग एक एच कॅन्सल झाला तर राहिलं काय तुमच्याकडे लिमिट एच टेन्स टू झिरो एच टेन्स टू झिरो काय आला आता एच इंटू के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. आता एच ची व्हॅल्यू आपण झिरो पुट करू शकतो तर किती झिरो इंटू के स्क्वेअर
अपॉन 0 प्लस बघा 0चा स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. तर टोटल आन्सर किती आला 0 अपॉन के स्क्वेअर इक्वल टू 0. तर बघा इथं एफ एक्स ऍट 0, के ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 0. ओके. आता बघा दुसरं काय काढायचं आपल्याला. बघा दुसरी व्हॅल्यू काय काढायची एफ वाय ऍट एच, 0 ची. आता काय काढायचं आपल्याला, सॉरी इथे एक राहिला ना, एफ एक्स 0, 0. बघा एफ एक्स 0, 0 काढायचंय तर एफ एक्स 0, 0. परत सेम डेफिनेशन आपण आताची इथं वापरलेली ही, जिथं जिथं एक्स असेल तिथं काय पुट करायचं माझं 0. तर बघा 0 लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ. परत बघा इथं जिथं जिथं एक्स असेल या डेफिनेशन मध्ये तर काय पुट करायचं 0. तर बघा एफ एक्स 0, 0 इथं 0 प्लस एच किती येईल एच, नंतर वाय 0 आणि एक्स म्हणजे काय तुमच्याकडं एच, 0 बाय एफ ऑफ 0, 0 अपॉन एच इक्वल टू. परत सेम लिमिट एच टेन्स टू 0. आता बघा एफ ऑफ एच, 0 ची व्हॅल्यू आपण काढलेली इथं सेकंड मध्ये बघा किती आलेली 0 मायनस एफ ऑफ 0, 0 ची व्हॅल्यू पण वरती काढलेली आपण 4 मध्ये 0 अपॉन एच. तर टोटल किती 0 मायनस 0, 0 अपॉन एच 0. तर टोटल आन्सर किती आला याचा 0. बघा किती काढले आपण इथं एफ एक्स 0, के काढलाय, एफ वाय सॉरी एफ एक्स 0, 0 काढलाय. आता काढायचं आपल्याला एफ वाय एच, 0. काय काढायचं आपल्याला एफ वाय एच, 0 ची व्हॅल्यू काढायची आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला फॉर्म्युला काय एफ वायचं, बघा एफ वाय एक्स, वाय चा फॉर्म्युला काय लिमिट कोण आता के टेन्स टू 0 एफ ऑफ एक्स. आता कोण चेंज होतो बघा वाय असल्यामुळे काय चेंज होतो वाय प्लस के मायनस एफ ऑफ कोण एक्स, वाय अपॉन किती के. ठीक आहे. आता झाला हा एफ वाय आपण वरती पण पाहिलेला आहे, हा फॉर्म्युला झाला. आता इथं काय करायचं आपल्याला की याच्यामध्ये पुट करायचंय. तर इथं बघा एक्स ची व्हॅल्यू किती तुम्हाला एच आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे 0. तर पुट करा इथं या फॉर्म्युलात. तर किती येईल तुमच्याकडे लिमिट के टेन्स टू 0 एफ ऑफ. आता बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे एच आणि वाय ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला 0. तर बघा 0 प्लस के म्हणजे कोण के मायनस एफ ऑफ परत किती तुमच्याकडे 0, 0 अपॉन के. तर सेम इथं लिमिट के टेन्स टू 0 लिमिट के टेन्स टू 0. आता एफ ऑफ एच के किती आला तुम्हाला इथं बघा पहिलाच काढून घेतलेला आपण व्हॅल्यू, ही चौथी व्हॅल्यू किती आली तुम्हाला एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. ठीक आहे मायनस एफ ऑफ 0, 0 ची व्हॅल्यू किती आहे 0 अपॉन के. सेम आता जसं सॉल्व्ह केलं आपण याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो, हा 1 सगळ्यात वरती जातो. मग राहतो काय तुमच्याकडं लिमिट के टेन्स टू 0 एच स्क्वेअर के स्क्वेअर अपॉन हा के जो आहे इथे येऊन जाईल के इंटू एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. एक के कॅन्सल झाला कारण आपलं टार्गेट आहे हा खालचा के कॅन्सल करणे. तर राहिलं काय तुमच्याकडं लिमिट के टेन्स टू 0 काय राहिला आता एच स्क्वेअर राहिला एक के राहिला कारण के स्क्वेअर होता, राहिलं तुमच्याकडे एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. मग आता बघा जिथं आपल्याला खाली प्रॉब्लेम करणार होता के तो कॅन्सल झाला. आता आपण पुट करू शकतो के ची व्हॅल्यू 0. तर एच स्क्वेअर इंटू के ची व्हॅल्यू 0 पुट केली अपॉन किती एच स्क्वेअर प्लस के ची व्हॅल्यू 0 स्क्वेअर. तर टोटल आन्सर बघा एच स्क्वेअर इंटू 0 0 आला, टोटल आन्सर किती आला 0. तर एफ वाय ऍट एच, 0 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 0. ठीक आहे. आता इथं पण काय आलं होतं आपल्याकडे एफ एक्स 0, के ची व्हॅल्यू 0. आता आपल्याला दुसरं काढायचं आहे एफ वाय ऍट 0, 0 ची. सेम याच फंक्शन मध्ये आपल्याला काय जिथे जिथे एक्स असेल तिथे 0 पुट करायचं 0. एक्स ची व्हॅल्यू पण 0 पुट करायची आणि वाय ची पण व्हॅल्यू किती पुट करायची 0. तर के टेन्स टू 0 एफ ऑफ. आता बघा इथं काय नो एक्स ची व्हॅल्यू 0 आहे. परत 0 वाय प्लस के म्हणजे कोण 0 प्लस के किती के मायनस एफ ऑफ किती तुमच्याकडं 0, 0 अपॉन किती के. सेम बघा लिमिट के टेन्स टू 0 एफ ऑफ 0, के ची आपण वरती व्हॅल्यू काढली होती 0 बघा पहिल्या 4 मध्ये. नंतर एफ ऑफ 0, 0 ची व्हॅल्यू काढली होती 0 अपॉन किती के. तर टोटल आन्सर किती आला 0. तर इथं आला तुमच्याकडे एफ वाय ऍट 0, 0 इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथं बघा आपल्याकडे 4 व्हॅल्यू आपण काढून घेतल्यात. तर आपलं बघा पहिली व्हॅल्यू काय कशाची काढायची होती आपल्याला एफ एक्स वाय ऍट 0, 0 ची व्हॅल्यू काढायची अँड एफ वाय एक्स ऍट 0, 0 ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. तर आपण काढून घेऊया इथं बघा पहिला एफ एक्स. आता हे काढून घेऊया. बघा याचा फॉर्म्युला तुम्हाला जरी विसरला तरी कसं काढायचं बघा हा पहिला एक्स असतो
बघा एक्स घ्यायचा पहिला, कोणत्या पॉईंटवर 0,0 वर. तर किती येतो तुमच्याकडे लिमिट, लिमिट किती बघा एक्स असल्यामुळे काय तुमच्याकडं h टेन्स टू 0. इथं काय तुमच्याकडे आता एफ ऑफ. आता इथं बघा आपल्याकडे काय डेफिनेशन आहे तुमच्याकडं किती एफ एच कॉमा 0. बघा इथं एफ एक्स वाय काढायचं ना, तर एफ काय आहे तुमच्याकडे एफ एच कॉमा 0 मायनस एफ 0,0. तर किती एच कॉमा 0 मायनस एफ ऑफ 0,0 अपॉन किती एच. आता बघा इथं काय लावायचं आपल्याला वाय लावायचंय वाय. इथं पण काय लावणार वाय आणि इथं पण काय लावणार वाय. मग इथं बघा लिमिट h टेन्स टू 0. आता बघा एफ वाय 0,0. आता हे जरी आपण विसरलो गेलो फॉर्म्युला तर कसं लक्षात ठेवायचं, तर मी ब्रॅकेट मध्ये लिहून देतो तुम्हाला. एफ एक्स वाय आहे ठीक आहे, वाय सोडून द्या आता, इक्वल टू लिमिट एक्स असल्यामुळे काय h टेन्स टू 0 एफ ऑफ किती एक्स असल्यामुळे कोण एक्स प्लस एच कॉमा वाय मायनस एफ ऑफ एक्स कॉमा वाय अपॉन किती एच. आता आपल्याला काय करायचंय की कोण लावायचं आपल्याला इथं वाय लावायचंय ठीक आहे. बघा इथं वाय लावला मी, इथं वाय लावला आणि इथं पण वाय लावला. तर कोणत्या पॉईंटवर काढायचं मला आता एक्स कॉमा वाय वर आहे. तर मला इथं काय करायचं एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करायची, वाय ची पण व्हॅल्यू 0 पुट करायची. म्हणजे काय झालं तुमच्याकडे एफ एक्स वाय 0,0. तर इथं बघा एफ वाय एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली, काय आला एच, वाय ची व्हॅल्यू 0 मायनस परत इथं एफ वाय एक्स ची व्हॅल्यू 0 वाय ची व्हॅल्यू 0. बघा आता एफ वाय एच कॉमा 0 एफ वाय एच कॉमा 0 ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली किती आहे बघा इथं एफ वाय एच कॉमा 0 ची व्हॅल्यू किती आहे इथं 0 पुट केलं मायनस एफ वाय 0,0 ची व्हॅल्यू इथं काढलेली किती आहे 0 अपॉन एच. तर टोटल किती आन्सर आला 0. तर तुमच्याकडे आला एफ एक्स वाय ऍट 0,0 इक्वल टू 0. चला पहिली व्हॅल्यू आपण काढली ठीक आहे. आता दुसरी व्हॅल्यू काढायची आपल्याला, बघा दुसरी व्हॅल्यू काढायची. तर लिमिट आता कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला एफ वाय एक्स ऍट 0,0 वर. तर त्याची डेफिनेशन कशी आहे लिमिट किती के टेन्स टू 0. आता किती तुमच्याकडं एफ एक्स ऍट 0,k मायनस एफ ऑफ 0,0 एक्स ऍट के. परत सेम एफ एक्स 0,k ची व्हॅल्यू आपण किती काढलेली आहे के टेन्स टू 0 काढलेली आहे मायनस एफ एक्स 0,0 ची व्हॅल्यू 0 काढलेली आहे अपॉन सॉरी इथं के. तर टोटल बघा 0 मायनस 0 किती आला 0 अपॉन के तर 0. तर एफ वाय एक्स काय आला तुमच्याकडे 0,0. तर याची पण व्हॅल्यू किती आली 0. तर टोटल आन्सर किती आला तुमच्याकडे बघा एफ एक्स वाय ऍट 0,0 इक्वल टू एफ वाय एक्स ऍट 0,0 पण आन्सर किती आला 0. तर आपल्याला हे दोन इक्वल दाखवायचे होते तर दाखवलं आपण हे इक्वल ठीक आहे. आता पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय तुम्हाला की फंक्शन दिलेलं आहे काय एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्स वाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हा क्वेश्चन दिलेला आहे कशामध्ये एक्स आणि वाय इज नॉट इक्वल टू 0,0 वर. आणि दुसरं काय दिलं तुम्हाला एफ ऑफ 0,0 वर व्हॅल्यू दिलेली आहे किती 0. तर पहिला आपल्याला 4 व्हॅल्यू काढायच्यात. बघा 4 कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढायच्यात आपल्या इथं. आता बघा इथं आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढायच्या इथं एफ ऑफ 0,0 इथं. आता इथं बघा 0,0 ची व्हॅल्यू आपण काढली इथं. बघा पहिले 0,0 ची व्हॅल्यू काढली किती आली 0 फर्स्ट नाव देऊया. तेव्हा सेकंड आपल्याला लागणार आहे काय एफ ऑफ एच कॉमा 0 एफ ऑफ एच कॉमा 0 इक्वल टू. आता एफ ऑफ एच कॉमा 0 आता हा फंक्शन आहे तुमच्याकडे जिथे जिथे एक्स असेल तिथे काय पुट करा एच आणि जिथे जिथे वाय असेल तिथे काय पुट करा 0. तर पुट करा इथं एक्स ची व्हॅल्यू एच इंटू 0 एक्स स्क्वेअर म्हणजे कोण एच स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे कोण 0 स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर. तर टोटल आन्सर बघा एच इंटू 0 आल्यामुळे 0 झाला टोटल 0 मल्टिप्लिकेशन केलं 0 आला. बघा दुसरी व्हॅल्यू काढली आपण. आता तिसरी व्हॅल्यू काय येईल तुमच्याकडं सेम किती एफ ऑफ 0,k काढायचंय ठीक आहे. तर सेम आता इथं काय ना की एक्स ची व्हॅल्यू काय पुट करायचं आपल्याला 0 आणि वाय ची व्हॅल्यू किती पुट करायचं आपल्याला k. तर सांगा इथं किती आहे ना एक्स इंटू म्हणजे एक्स इंटू किती 0 इंटू वाय ची व्हॅल्यू k एच स्क्वेअर म्हणजे कोण 0 स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर म्हणजे कोण k स्क्वेअर अपॉन 0 स्क्वेअर प्लस k स्क्वेअर. बघा टोटल इथं पण काय 0 इंटू के परत 0 आन्सर आला 0 इंटू समथिंग पूर्ण 0 आन्सर आला. ओके. आता परत फोर्थ वाला
बघा फोर्थ किती तुमच्याकडे एफ ऑफ एच कॉमा के इक्वल टू सेम. आता इथं काय करायचं आपल्याला, एक्स ची व्हॅल्यू किती पुट करायची एच आणि वाय ची व्हॅल्यू किती पुट करायची के इक्वल टू सेम पुट करा इथं या फंक्शन मध्ये, आपल्या या फंक्शन मध्ये. तर बघा इथं काही ना एक्स इंटू म्हणजे एच इंटू के, परत काही ना एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन किती एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. ह्या व्हॅल्यू आपण 4 काढून घेतल्या पहिला. आता आपलं दुसरं टार्गेट काय आहे की एफ एक्स 0 कॉमा के काढायचं आहे. एफ एक्स 0 कॉमा के बघा सेकंड. पहिल्या 4 व्हॅल्यू काढून घेतल्या. आता काढायचं आपल्याला कोण एफ एक्स 0 कॉमा के. बघा एक्स असल्यामुळे काय तुमच्याकडे लिमिट के टेन्स टू 0. आपण फॉर्म्युला पाहिले याचा काय तुमच्याकडे एफ ऑफ 0 प्लस एच कॉमा किती के मायनस एफ ऑफ 0 कॉमा के अपॉन किती तुमच्याकडे एच. ही कशाची व्हॅल्यू काढली आपण एफ ऑफ एक्स. बघा इथं ही व्हॅल्यू एफ ऑफ 0 के ची व्हॅल्यू लिमिट के एच टेन्स टू एच टेन्स टू 0 एफ ऑफ 0 प्लस एच कॉमा के मायनस एफ ऑफ 0 के अपॉन एच. फक्त व्हॅल्यू पुट करूया. आता यालाच कसं लिहू शकतो आपण लिमिट एच टेन्स टू 0. बघा 0 प्लस एच म्हणजे कोण एफ ऑफ एच कॉमा के मायनस एफ ऑफ 0 कॉमा के अपॉन किती तुमच्याकडं एच. आता पुट करा व्हॅल्यू इथं. बघा लिमिट के टेन्स एच टेन्स टू 0. आता एच के एफ ऑफ एच के ची व्हॅल्यू किती आहे तुम्हाला इथं दिली 14. किती आहे एच के इंटू एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. ओके ही कशाची व्हॅल्यू एफ ऑफ एच के ची मायनस एफ ऑफ 0 के ची व्हॅल्यू किती आहे 0 अपॉन एच. आता याला सॉल्व्ह करूया. सेम याच्या खाली काही नाही म्हणजे किती असतो 1. आता हे टर्म पूर्ण टर्म याच्यामधून जर मायनस केली तर आन्सर किती तो 0 मायनस केला तर काही फरक पडत नाही. आता टोटल बघा इथं किती येईल तुमच्याकडं लिमिट एच टेन्स टू 0 एच के एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर अपॉन. आता हा जो एच आहे इथे येऊन जाईल एच. ओके आता आपलं टार्गेट काय हा खालचा एच कॅन्सल करायचा होता. एच कॅन्सल केला. आता इथं पुट करा. बघा एच टेन्स टू 0 म्हणजे एच ची व्हॅल्यू काय पुट करायची मला 0. तर के इंटू एच स्क्वेअर म्हणजे 0 स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन किती तुमच्याकडे 0 स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. तर टोटल आन्सर किती आला बघा के ने मल्टिप्लाय करा तर किती मायनस के क्यूब अपॉन के स्क्वेअर. तर एक एक के कॅन्सल झाला राहिला तुमच्याकडे मायनस के. तर एफ एक्स 0 कॉमा के ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे मायनस के. ओके परत सेम तुमच्याकडे एफ एक्स 0 कॉमा 0 ची व्हॅल्यू 0 येते. एफ एक्स 0 कॉमा 0 ची व्हॅल्यू पण किती येते इथं 0 येते. सेम आपण याच फॉर्म्युल्यात पुट करणार. कोणत्या याच फॉर्म्युल्यात. फक्त के ची पण व्हॅल्यू किती येईल 0. जिथे जिथे के असेल तिथं पण 0 आणि हा 0. मग 0 आल्यानंतर तुमच्या एफ एक्स कॉमा 0 पण किती येतो 0. सेम आता आपल्याला थर्ड काय काढायचं आहे एफ वाय एच कॉमा 0 काढायचं आहे. काय करायचं एफ वाय 0 कॉमा एच कॉमा 0. तर काय तुमच्याकडे लिमिट आता बघा एफ वाय असल्यामुळे कोण के टेन्स टू 0. इथं बघा तर सेकंड सॉरी इथं एफ एच कॉमा 0 काय नाही एफ एच 0 के म्हणजे इथं काय येतं तुमच्याकडे डायरेक्टली एफ एच के प्लस 0 म्हणजे कोण के मायनस एफ ऑफ. आता कोणी नाही तुमच्याकडं एच कॉमा 0 अपॉन किती इथं के. इथं बघा परत सेम व्हॅल्यू लिमिट के टेन्स टू 0 एफ ऑफ एच कॉमा के किती आहे तुमच्याकडं एच के इंटू एच स्क्वेअर मायनस के स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस के स्क्वेअर. परत एफ ऑफ एच कॉमा 0 किती आहे तुमच्याकडे 0 अपॉन के ची व्हॅल्यू किती के. परत सेम बघा हा टोटली मायनस 0 केला तर काही फरक पडत नाही. इथला के कॅन्सल झाला. आता के टेन्स टू 0 म्हणजे काय के ची व्हॅल्यू किती पुट करायची मला 0. तर किती तुमच्याकडे एच इंटू एच स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर अपॉन एच स्क्वेअर प्लस किती 0 स्क्वेअर. तर टोटल किती तुमच्याकडे एच इंटू एच बघा हा एच इंटू एच एच क्यूब अपॉन एच स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर कॅन्सल झाला राहिला फक्त एच. तर एफ वाय एच कॉमा 0 ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे एच. आता आपल्याला काय करायचं बघा लास्टला आपल्याला मेन व्हॅल्यू काढायची. आता कोण एफ एक्स वाय 0 कॉमा 0 वर. तर किती तुमच्याकडे एफ वाय एच कॉमा 0 मायनस एफ वाय 0 कॉमा 0. तर काढायचं बघा एफ एक्स वाय ऍट 0 कॉमा 0 इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0 एफ वाय एच कॉमा 0 मायनस एफ वाय 0 कॉमा 0 अपॉन किती एच.
तर सेम बघा एफ ऑफ एच कॉमा 0 ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे लिमिट एच टेन्स टू 0 किती आलेली आहे एच बघा इथंच काढलेली आपण एफ वाय एच कॉमा 0 ची व्हॅल्यू एच आणि एफ वाय ऍट 0,0 ची पण व्हॅल्यू किती असते 0 मग -0 अपॉन एच बघा आता एच किती तुमच्याकडं इथं जर एच -0 एच 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 गेट कॅन्सल झाला तर राहिलं का फक्त 1 तर एफ एक्स वाय ऍट 0,0 किती आन्सर आला 1 सेम आता आपल्याला काढायचं एफ वाय एक्स ऍट 0,0 तर सेम आता लिमिट किती तुमच्याकडे के टेन्स टू 0 आता एफ एक्स 0,k मायनस एफ एक्स 0,0 अपॉन के हा फॉर्म्युला आहे कोणाचा एफ वाय एक्स ऍट 0,0 तर सेम एफ एक्स 0,k ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली किती आली तुमच्याकडं के आली मायनस के आलेली आहे आणि एफ एक्स 0,0 ची व्हॅल्यू आलेली 0 तर मग इथं पुट केलं मी लिमिट के टेन्स टू 0 एफ एक्स 0,0 किती -k-0 अपॉन परत किती के इक्वल टू लिमिट के टेन्स टू 0 -k अपॉन के गेट कॅन्सल राहिलं तुमच्याकडे -1 तर एफ वाय एक्स ऍट 0,0 इक्वल टू किती आलं तुमच्याकडे -1 तर दोन्ही इक्वल आलं का तर एफ एक्स वाय ऍट 0,0 इज नॉट इक्वल टू एफ वाय एक्स ऍट 0,0 ते दोन्ही व्हॅल्यू इक्वल आलेली नाही आता हे झाले 2 एक्झाम्पल आता आपण तिसरा एक्झाम्पल पाहूया याच्यामध्ये बघा तिसरा एक्झाम्पल जो आहे हा पेपरला बऱ्याचपैकी येतो बघा तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय तुम्हाला किती एफ एक्स वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स आहे मायनस वाय स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स अपॉन वाय इफ एक्स वाय इज नॉट इक्वल टू 0,0 आणि 0,0 वर दिलेली 0 तर आता इथं बघा शो दॅट दाखवायचं आहे की एफ एक्स वाय 0,0 वर नॉट इक्वल टू एफ वाय एक्स 0,0 आहे तर हा फंक्शन आहे बघा गिवन तुम्हाला गिवन फंक्शन पहिला आपण व्हॅल्यू काढली 0,0 वर किती आली तुम्हाला 0 एफ ऑफ एच कॉमा 0 वर व्हॅल्यू काढायची बघा एफ ऑफ एच कॉमा म्हणजे या फंक्शन मध्ये तुमचा जो गिवन फंक्शन आहे हा गिवन फंक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला काय पुट करायचं आहे बघा एच कॉमा एक्स च्या जागी किती पुट करायचे तुम्हाला एच आणि वाय च्या जागी पुट करायचं 0 मग हे याची व्हॅल्यू किती येते तुम्हाला 0 येते एफ ऑफ एच कॉमा 0 पण 0 येतो आणि एफ ऑफ एच के येतो तुमच्याकडे एच स्क्वेअर टॅन इनवर्स के अपॉन एच मायनस के स्क्वेअर टॅन इनवर्स एच अपॉन के येतो ठीक आहे तर बघा पहिली व्हॅल्यू आपण हे 4 व्हॅल्यू काढून घेतल्या 4 व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला काय काढावं लागतो एफ ऑफ एक्स कॉमा 0k तर एफ ऑफ एक्स 0k ची व्हॅल्यू बघा लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ 0 प्लस के कॉमा के मायनस एफ ऑफ 0 कॉमा के हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे ओके आता हा फॉर्म्युला आपण पुट केला आता इथं काय तुमच्याकडे एफ ऑफ एच के तर इथे यालाच कसं लिहितो लिमिट एच टेन्स टू 0 एफ ऑफ एच कॉमा के मायनस एफ ऑफ 0 कॉमा के अपॉन किती तुमच्याकडे एच तर एफ ऑफ एच के किती आलाय तुम्हाला बघा एफ ऑफ एच के हे आलाय त्याच्यानंतर मायनस एफ ऑफ 0k किती आहे 0 आणि अपॉन किती तुमच्याकडे एच हा एच बघा हा होलला एच होता पण त्यांनी इथे एच घेतलेला आहे हा एच आता आपण काय करूया की हा जो एच आहे सेपरेट बघा ही एक टर्म आहे तुमच्याकडे आणि दुसरी टर्म ही आहे तर दोन्ही टर्मचं सेपरेट लिमिट घेतलं मी बघा पहिल्या टर्मचं लिमिट सेपरेट आणि दुसऱ्या टर्मचं लिमिट सेपरेट आता लिमिट सेपरेट घेताना बघा हा जो 1 अपॉन एच आहे तो याला पण डिवाइड होईल मग इथे एच स्क्वेअर होता तर इथं लिहून देतो तुम्हाला बघा लिमिट किती एच टेन्स टू 0 एच स्क्वेअर टॅन इनवर्स ऑफ के अपॉन एच एक एच कॅन्सल झाला राहिला काय तुमच्याकडे एच इंटू टॅन इनवर्स के अपॉन एच पहिली टर्म झाली दुसऱ्या टर्म मध्ये पण काय करावं लागेल आपल्याला डिवाइड बाय एच करावं लागेल इथं पण एच मग इथं एच केलं तर इथं काय तुमच्याकडे हा के स्क्वेअर होता आपल्याकडे काय आहे लिमिट के टेन्स टू 0 असेल तर टॅन इनवर्स ऑफ तुमच्याकडे जो अँगल असेल एच अपॉन के तर सेम आपल्याला अँगल असेल तर एच अपॉन के तर त्याचा आन्सर येतो 1 म्हणजे काय तुमच्याकडे लिमिट के टेन्स टू 0 टॅन इनवर्स ऑफ के अपॉन के असेल तर त्याचा आन्सर येतो 1 ठीक आहे हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे लिमिटचा तर आपण ते इथं काय करूया बघा इथं काय करायचं आपल्याला हा जो के स्क्वेअर आहे हा के स्क्वेअर आपल्याकडे डिवाइडला काय इथं एच तर आपल्याला अँगल सेम आणण्यासाठी इथला जो इथं 2k त्याच्यातला मी 1k इथं देऊन टाकतो फक्त राहतो काय तुमच्याकडे 1k आणि टॅन इनवर्स एच अपॉन के राहिलं एच अपॉन के आता या दोघांचा जर अँगल किती झाला सेम तर याची व्हॅल्यू येते 1
आणि एच टेन्स टू के म्हणजे किती आला तुमच्याकडे इथं के मायनस. परत सेम लिमिट एच टेन्स टू 0. आता जर मी एच ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर आन्सर टोटल काय झाला हा 0 मायनस इथला आलं के इंटू 1 तर टोटल किती आला मायनस के. आणि एफ एक्स 0,0 तर आन्सर किती येतो 0. सिमिलरली एफ वाय एच कॉमा 0 काढायचा आहे तर सेम काय करणार आपण बघा फॉर्म्युला लिमिट के टेन्स टू 0 एफ एच म्हणजे यालाच काय लिहितो आपण लिमिट के टेन्स टू 0 एफ ऑफ एच कॉमा के मायनस एफ ऑफ एच कॉमा 0. बघा एफ ऑफ एच के सेम एफ ऑफ एच के आणि नंतर एफ ऑफ एच कॉमा 0 किती आलाय मायनस 0. तर टोटल आपल्याला या टोटलला डिवाइड बाय काय के. तर पहिल्या टर्मला पण के ने डिवाइड होईल बघा के ने डिवाइड केलं आणि दुसऱ्या टर्मला पण कशाने के ने डिवाइड केलं. आता बघा के ने डिवाइड केल्यामुळे हा जो इथं के डिवाइड केलाय मी आणि इथं पण के डिवाइड केलाय तर इथला एक के कॅन्सल झाला राहिला तुमच्याकडे लिमिट के टेन्स टू 0 के इंटू टॅन इनवर्स एच अपॉन के. आता पहिल्या टर्म मध्ये बघा इथं इकडचं ठीक आहे इकडचं काही अडचण नाही. आता इथं बघा आपल्याला काय के आहे ओके के डिवाइड बाय पण आपल्याला काय पाहिजे के अपॉन एच पाहिजे. तर इथं बघा हा एच स्क्वेअर आहे त्याच्यातला एच स्क्वेअर मधला एक एच मी याला डिवाइड करतो मग राहिला किती एक एच टॅन इनवर्स के अपॉन एच आणि के अपॉन एच कारण एच स्क्वेअर मधला एक एच घेतला. बघा या टोटलची व्हॅल्यू किती असते 1 एच इंटू 1 मायनस. आता के ची व्हॅल्यू जर मी 0 पुट केली तर हा टोटल आन्सर 0 आला 0 इंटू टॅन इनवर्स 0 तर टोटल किती आन्सर आला तुमच्याकडे हा एच आलाय. आता फक्त बघा एफ वाय एच कॉमा 0 ची व्हॅल्यू एच आलेली आहे एफ एक्स 0 कॉमा ची व्हॅल्यू के आलेली आहे आणि एफ वाय 0,0 किती असतो 0. आता ह्या व्हॅल्यू पुट केलं एफ ऑफ एक्स 0,0 ची व्हॅल्यू पुट केली तर एफ एक्स 0,0 ची व्हॅल्यू काय लिमिट एच टेन्स टू 0 एफ वाय एच कॉमा 0 मायनस एफ वाय 0,0 अपॉन एच. मग हे पुट केल्यानंतर बघा एफ वाय एच कॉमा 0 ची व्हॅल्यू किती तुम्हाला एच एफ वाय 0,0 ची व्हॅल्यू 0 अपॉन एच इक्वल टू आता एच मायनस 0 एच कॅन्सल झाला राहिलं 1 त्याचं लिमिट किती आला 1. सिमिलरली एफ वाय 0,0 ची आहे तर किती तुमच्याकडे एफ एक्स 0,0 म्हणजे लिमिट के टेन्स टू 0 एफ एक्स 0, के मायनस एफ एक्स 0,0 हा फॉर्म्युला आहे. एफ एक्स 0, के ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली किती मायनस के आणि मायनस 0 अपॉन के तर के कॅन्सल झाला मायनस के मायनस 1 राहिला याची आन्सर आला -1. तर दोघं बघा दोन्ही इक्वेशन मिळून दोघांचं काय एकाची व्हॅल्यू +1 आली एकाची -1 तर दोन्ही काय इक्वल नाहीये. ठीक आहे. आता हा तुम्हाला थर्ड एक्झाम्पल पास झाला असेल कारण हा व्हिडिओ मोठा होतोय तर तुम्हाला जर आता फास्ट व्हिडिओ वाटला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा सर की फास्ट व्हिडिओ झालेला आहे परत तुम्ही एक एक्झाम्पलवर एक व्हिडिओ बनवा तर मी या सगळ्या एक्झाम्पलवर एक व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. तर थँक्यू. आता पुढे पण तुम्हाला होमवर्क साठी एक्झाम्पल आहे तर तुम्ही बाकी हे एक्झाम्पल घरी सॉल्व्ह करून ट्राय करू शकता. जर तुम्हाला आला नाही तर याच्यावर तुम्हाला कोणत्या एक्झाम्पलवर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला याच्यावर व्हिडिओ बनवून देईल. ठीक आहे. थँक्यू सो मच.